आजच्या या मंगलमय प्रसंगी सांचीवरून सकाळी नाश्ता करून उपासकांना घेऊन आपण निघालो महूच्या दिशेने। आणि या ठिकाणी रस्त्यामध्ये एक मंदिर आहे, त्या ठिकाणी पाण्याची भोजनाची व्यवस्था, या मंदिरामध्ये पाण्याची आणि जेवणाची चांगली व्यवस्था आहे। बघा पत्राचा शेड आहे, भला मोठा पत्राचा शेड आहे। आणि या ठिकाणी बघा हा किचन लावलेला आहे, हे गॅस टाकी आहे। आता हे भात बनत आहे, भात चावल। आणि बघा इथे कढीपत्ता आहे, ताजा कढीपत्ता। आणि बघा हे किचन आहे, हे बघा हे बटाट्याची भाजी आज आहे। हे बघा हे कोथिंबीर, कांदा, हे वटाणे वगैरे सर्व रेडी आहेत। आणि हे किचन मधला हा स्टाफ आहे। अशा पद्धतीने हे आपली मंडळी बघा उन्हाला बसलेले आहेत, उन्हाला। हे बघा हे उन्हाला अशा पद्धतीने बघा हे आपल्या धम्मसहलीतील उपासक उन्हाला बसलेले आहेत। स्वयंपाक अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होणार आहे। हां बघा प्रिय सजनानो, आम्ही जसं टूरवर गेलो तसं आम्हाला सूर्य काय आहे किंवा ऊन काय आम्हाला कळालंच नाही, कारण सर्व तिकडं ढगाळ वातावरण, धुक्याचं वातावरण होतं। आणि आज पहिला दिवस आहे एवढ्या टूरमधला की आज नागपूर सोडल्यानंतर आज ऊन भेटलेलं आहे। आणि म्हणून यांचं म्हणणं आहे की आम्ही आता उन्हात बसलो, त्यामुळे उन्हात बसण्याचे कारण त्यांनी सांगितले। आम्ही म्हणजे जीवनसत्व घेत आहे उन्हात। हे बघा ही आपली बस आहे आणि बसमध्ये या 17-18 दिवसापासूनचा आपण टूर प्रवास करत आहोत। हे बघा हे सामान खाली उतरवलेलं आहे। हे उपासक आहे सर्व आजूबाजूला इकडे तिकडे स्वयंपाक तयार होईपर्यंत इकडे तिकडे बाजूला गेलेले आहेत। हे बघा हे आचार्य आहेत, हे किचन आहे। हे बघा हे अशा पद्धतीने हे बघा हे आमच्या आर्या जी आहेत त्या पण थोडंफार अधूनमधून कधी मदत करू लागतात। या ताई आपल्या टूरमधल्या आहेत, लातूरहून आलेल्या आहेत। आणि या मंदिराच्या बाजूला अतिशय सुंदर एक फुलाचं झाड आहे। आणि त्यांनी आपणा सर्वांना एक प्रश्न केला की हे फूल नेमकं कशाचं आहे। मी तर सांगू शकतो, पण आपण सांगा, कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि या फुलाचा कोणतं फुल आहे, कोणत्या फुलाचं नाव काय आहे, या ताईंचं म्हणणं आहे ते आपण बघूया। बोला ताई, काय म्हणणं आहे तुमचं? हे मला नाही ओळखायला आलं, नवीनच आहे, पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी पण पाहते। ओके, काय येते नक्की आपले सर्व प्रेक्षक लोक जे आहेत, चॅनल बघणारे उपासक जे आहेत, नक्कीच कमेंट करून या फुलाचं नाव आपल्याला सांगतील। तर आपण कमेंटमध्ये बघा, आपण पण त्यांना उत्तर द्या। यस, ओके। प्रिय सज्जनांनो, या फुलाची ओळख आम्ही तर सांगितलेलीच आहे, परंतु आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अवश्य या फुलाचं नाव काय आहे, या फुलाची जात काय आहे, हे अवश्य सांगावं असं या ताईने आपल्याला सर्वांना सूचना दिलेली आहे। कमेंटमध्ये आपण अवश्य सांगा। आम्ही तर सांगू शकतो किंवा आम्ही ओळखलेलं आहे, याची जात पण ओळखली आणि फुलाचं नाव पण ओळखलेलं आहे। आपण अवश्य सांगा, आम्ही आपल्या कमेंटकडे बारकाईने लक्ष देणार आहोत। अवश्य सांगा। हे घ्या ताई, बघा म्हणजे एका फुलानं एवढ्या माणसाला परेशान केलं बघा, की नुसती चर्चा फुलावर चालू आहे, नुसती फुलावर चर्चा चालू आहे। हे आमच्या जगतापताई आहेत, या टूरमध्ये गेल्या 17-18 दिवसापासून सहभागी आहेत। आणि ताईंची आणि आमच्या आर्याजीची खूप मैत्री झालेली आहे। आमचे काथार साहेब आहेत, खास आचार्य आहेत। गेल्या 17-18 दिवसापासून अगदी सर्व लोक खुश आहेत त्यांच्या स्वयंपाकावरती। असा एकही दिवस नाही गेला की लोकांनी स्वयंपाकाचं नाव नाही घेतलं। असं खूप लोक नाव घेऊ लागले स्वयंपाकासाठी। हे बघा भात रेडी झालेला आहे आणि इथं लगेच आता भाजी होणार आहे आणि 10 मिनिटामध्ये आता उपासकांना भोजन देणार आहोत आपण। सांचीवरूनच आपण पोळ्या बनवून आणलेल्या आहेत, पोळ्या रेडी आहेत, भात रेडी झालेला आहे। आता अगदी 10 मिनिटामध्ये बघा भाजी तयार होणार आहे आणि लगेचच जेवण करून महूला आपण निघालेलो आहोत।
आता 4 वाजेपर्यंत आपण महूला पोहोचणार आहोत आणि त्याच्यानंतर महूमध्ये आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेलं ठिकाण, शेवटचं ठिकाण आपण बघणार आहोत. त्या ठिकाणी आपल्या धम्मसहलीचा समारोप होणार आहे आणि समारोप झाल्यानंतर उद्या मात्र सकाळी ज्याच्या त्याच्या सर्व आपापल्या घरी सर्व उपासक निघून जाणार आहेत. बघा आता सांचीवरून महूकडे जाताना अगदी 10 मिनिटामध्ये भोजन रेडी झालेलं आहे. या ठिकाणी बघा हे बटाट्याची भाजी आहे, भात आहे, चपाती आहे. एक ताट घ्यायचं त्या नंतर मग ते दुसरं ताट नंतर घेऊन यायचं. मला भोजन आलं. बघा एका लाईनमध्ये सर्व उपासक भोजन घेताना दिसत आहेत. आज महूला आपण निघालेलो आहोत. महूच्या दिशेने आता निघालेलो आहोत. रस्त्यामध्ये एक खूप छान एक मंदिर आहे, पत्राचा शेड वगैरे आहे, पाण्याची व्यवस्था आहे. बघा इकडे पाण्याची टाकी आहे आणि या ठिकाणी बसण्यासाठी भोजनासाठी मोठा पत्र्याचा हॉल आहे आणि या ठिकाणी आपण गरम भात आणि गरम भाजी या ठिकाणी बनवली. सांचीहून पोळ्या बांधून आणल्या होत्या आपण. आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आता आज खरं तर महूच्या दिशेने निघालेलो आहोत. महूचं आपल्या धम्मसहलीतील शेवटचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी धम्मसहलीचा समारोप होऊन आपली धम्मसहल त्या ठिकाणी समाप्त होते आहे. आज सांचीहून सकाळीच पोळ्या करून सोबत घेतल्या होत्या. या ठिकाणी गरम गरम ताजा भात आणि बटाट्याची भाजी या ठिकाणी बनवलेली आहे. हे आपले आचार्य आहेत, काथार साहेब आहेत, खूप छान स्वयंपाक बनवतात. त्यांच्या बाजूला बळीभाऊ आहेत आणि आर्याजी आज पोळ्या देण्यासाठी मदत करत आहेत. एका जणाला एकच ताट आणायचं, दुसऱ्यांदा घेऊन जायचं पुन्हा. परत डबल या.
अशा पद्धतीने सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक भोजन घेताना बघत आहोत आपण. एका लाईनमध्ये अगदी शिस्तीमध्ये या ठिकाणी भोजन घेत आहेत. रस्सा कमी पडेल ना ताई त्याला. थंडी करा पण मगच भरा. आधी ते टाकून द्या, पण मग ते कमी पडली नाही पाहिजे नंतर जेवायच्या टायमाला. थंड होऊ द्या पण हा. मगच वाटण लावा. आणि मला साफ करू दे. अशा पद्धतीने बघा पंथीची भोजन घेताना दिसत आहेत. आमचे सर्व उपासक बघा एका लाईनमध्ये बसलेले आहेत. या ठिकाणी भोजन घेताना दिसत आहेत. आता इथून भोजन झाल्यानंतर आपण लगेचच महूला निघणार आहोत. महूच्या दिशेने ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महू या ठिकाणी जन्म झाला ते ठिकाण महू येथील आंबेडकर स्मारक बघण्यासाठी आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. हे बघा पिल्लू तुला जेवण करायचं नाही का? हे बघा सर्व उपासक असे एका लाईनमध्ये बसून भोजन घेताना दिसत आहेत. हे बघा सर्व उपासक बरेच काही उन्हाला बसलेले आहेत. गेल्या 16-17 दिवसापासून ऊन म्हणजे काय काही कळालंच नव्हतं, ऊनच नव्हतं. त्यामुळं आता नागपूर जर सोडलं तर नागपूरपासून ते आत्तापर्यंत ऊनच सापडलं नाही आम्हाला. नागपूरमध्ये ऊन आणि आता महूला जाताना ऊन सापडलेलं आहे. सर्व धुक्कट वातावरण होतं. सूर्य आम्हाला अजिबात दिसलाच नाही नागपूरच्या नंतर. नागपूरपासून ते आजपर्यंत आम्हाला सूर्य दिसला नाही, म्हणून उपासक आज उन्हामध्ये बसलेले दिसत आहेत बघा. अशा पद्धतीने आपले सर्व धम्मसहलीतील उपासक भोजन करताना आपण बघत आहोत. ही आपली धम्मसहलीची गाडी आहे, बस आहे. गाडी उभा राहून तर असं चक्का मारते.